नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी धा सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी धा सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष व्यक्तिविशेष. नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत आपण काही महत्त्वाच्या व्यक्ती सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजकारण, राजकारण, चित्रकला अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्ती नावाजलेल्या आहेत अशा व्यक्तींचा परिचय करून घेत असतो. त्यांचा जन्मदिवस किंवा त्यांचा स्मृतिदिन या निमित्ताने आपण त्यांचा जीवन प्रवास जाणून घेत असतो. आज आपण फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. फ्लोरेन्स नाइटिंगेल या इंग्रज परिचारिका आणि आधुनिक रुग्णपरिचर्या शास्त्राच्या संस्थापिका होत्या. त्यांनी सार्वजनिक आरोग्य विज्ञानात मोलाची भर घातली. तसेच त्यांनी समाज सुधारणेसाठी संख्याशास्त्राचा म्हणजे सांख्यिकीचा वापर करण्याचे विशेष कार्य केले. त्यात स्वतः काढलेल्या रंगीत रोज रेखाकृती किंवा तक्ते यांद्वारे त्यांनी संख्याशास्त्रीय आधारसामग्रीचे आलेखीय निदर्शन केले. फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म इटलीतील फ्लॉरेन्स या ठिकाणी 12 मे 1820 रोजी झाला. त्या घरीच शिकल्या. ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, जर्मन व इटालियन या भाषांशिवाय त्यांना त्यांच्या वडिलांनी इतिहास, तत्त्वज्ञान, गणित हे विषय शिकवले. पुढे आयुष्यभर त्यांनी विविध भाषांचा अभ्यास चालू ठेवला. रुग्णालयात जाऊन रुग्णपरिचर्या शिकावी या त्यांच्या इच्छेला तीव्र विरोध झाला व संसदेच्या कामकाजाचे वृत्तांत अभ्यासावेत असे सुचवण्यात आले. तथापि पुढील 3 वर्षात त्या सार्वजनिक आरोग्य व रुग्णालये या विषयातील तज्ज्ञ म्हणून गणल्या जाऊ लागल्या. 1850 साली कैसर व्हर्ट जर्मनी येथील एका संस्थेत त्या दाखल होऊन त्यांनी रुग्णपरिचर्या विषयक संपूर्ण शिक्षणक्रम पार पाडला. 1853 इंग्लंडच्या इन्स्टिट्यूशन फॉर द केअर ऑफ सिक जेंटल विमेन इन डिस्ट्रेस सर्कमस्टन्सेस या छोट्या रुग्णालयात त्या अधीक्षक म्हणून रुजू झाल्या. रशियाविरुद्ध ब्रिटन, फ्रान्स, सार्डिनिया व तुर्कस्तान या देशांबरोबर क्रिमिया येथे 1854 युद्ध सुरू झाले. तेव्हा ब्रिटिश मंत्रिमंडळातील युद्ध सचिव सिडनी हर्बर्ट यांनी नाइटिंगेल यांच्या कार्याचे महत्त्व ओळखून त्यांना युद्धभूमीकडे जाण्याचे सुचवले. तुर्कस्तानातील सर्व सैनिकी रुग्णालयातील रुग्णपरिचर्याविषयक व्यवस्थेची जबाबदारी नाइटिंगेल यांच्यावर सिडनी हर्बर्ट यांनी सोपवली व ती त्यांनी चोखपणे पार पाडली. 1855 साली स्कुटारी म्हणजेच आत्ताचे उस्कुदार या रुग्णालयात पटकी व प्रलापक सन्निपात ज्वर म्हणजे टायफस याची मोठी साथ उद्भवली होती. ती त्यांनी नाना प्रयत्न करून आटोक्यात आणली. त्यांनी ब्रिटिश सैनिकांचे आरोग्य, निवारा व अन्न यात सुधारणा घडवून आणण्यासाठी अविरत परिश्रम घेतले. परदेशी शासन यंत्रणाही या बाबतीत त्यांचा सल्ला घेत असे. ब्रिटिश जनतेने उभारलेल्या नाइटिंगेल निधीतून सेंट टॉमस रुग्णालयात नाइटिंगेल स्कूल फॉर नर्सेस ही स्त्रियांना रुग्णपरिचर्याविषयक शिक्षण देणारी जगातील पहिली संस्था स्थापन झाली. नाइटिंगेल यांना संख्याशास्त्राची गोडी होती व त्याचा त्यांनी आपल्या कार्यासाठी उपयोगही केला. विविध प्रकारची आकडेवारी गोळा करून
त्यातून अर्थ काढण्यात त्यांना बालपणापासून रस होता. मात्र तेव्हा ब्रिटनमध्ये महिलांना महाविद्यालयात प्रवेश दिला जात नसे. मात्र त्यांनी स्वतः अभ्यास करून संख्याशास्त्रात प्रावीण्य संपादन केले व लोककल्याणासाठी त्याचा भरपूर उपयोगही केला. त्यामुळे त्या वैद्यकीय संख्याशास्त्राच्या संस्थापिका मानल्या जातात. 1860मध्ये त्यांनी लंडनमध्ये सर्वात पहिली निधर्मीय नायटिंगेल शुश्रूषा शाळा स्थापन केली. 1856मध्ये क्रिमियन युद्ध संपल्यावर युद्धात जखमी झालेल्या आणि मृत्यू पावलेल्या सैनिकांचा अहवाल त्यांनी ब्रिटिश लष्करी कमिशनकडे सुपूर्द केला. त्यात त्यांनी स्वतः काढलेल्या ध्रुवीय क्षेत्राच्या रंगीत रेखाकृती म्हणजेच पोलर एरिया डायग्राम म्हणजेच रोज तक्ते त्यांनी ब्रिटिश लष्कराकडे दिल्या. त्या रेखाकृती पोचे पडलेल्या पात्राप्रमाणे ओबडधोबड दिसत होत्या. मात्र त्यामध्ये वर्तुळाचे भाग करून प्रत्येक भागात वर्षाचा एक विशिष्ट कालावधी दाखविला होता. लष्करी रुग्णालयातील मृत्यूदराची हंगामी कारणे प्रदर्शित करण्यासाठीही त्यांनी त्या रोज रेखाकृती काढल्या. त्या काळी ही पद्धत अतिशय नवीन होती. संख्याशास्त्रीय आधारसामग्रीचे आलेखीय प्रदर्शन त्यांनी या प्रकारे प्रसिद्ध केले. म्हणून संख्याशास्त्राचे आलेखीय प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या एक पथदर्शक मानल्या जातात. ही रेखाकृती आधुनिक वृत्तीय आयताकृतीचे म्हणजे सर्क्युलर हिस्टोग्राम किंवा पाय डायग्राम म्हणून पूर्वरूप आहे. हिस्टोग्राम हे बंटन फलनाचे म्हणजेच डिस्ट्रीब्युशन फंक्शन आयताकृतींद्वारे केलेले निदर्शन आहे. निरीक्षित मूल्यांची ज्या इंटरवलमध्ये विभागणी केली असते ते अंतराल आयताच्या रुंदीने आणि प्रत्येक अंतराळात घडणाऱ्या निरीक्षणांची संख्या आयताच्या उंचीने दर्शवली जाते. अशा रेखाकृतींच्या संकलनाला त्यांनी कॉक्सकोम्ब हे नाव दिलं होतं. पारंपरिक शाब्दिक लेखन पद्धती मांडलेला संख्याशास्त्रीय अहवाल न समजू शकणाऱ्या मुलकी अधिकारी आणि संसदेतील सभासदांसाठी त्यांनी या कॉक्सकोम्बचा व्यापक उपयोग केला. त्या आलेखाला त्यांच्या सन्मानार्थ नायटिंगेल कॉक्सकोम्ब असं म्हणतात. युद्धाच्या व शांततेच्या काळात वैद्यकीय शुश्रूषा आणि सार्वजनिक आरोग्य सेवा यात सुधारणा करण्यासाठी त्यांनी समर्पक प्रस्तावाचा मसुदा तयार केला. त्यात तत्कालीन स्थितीचे काळजीपूर्वक निरीक्षण, कुशल संघटन आणि तत्पर प्रशासन यावर आधारलेल्या पद्धती सुचवल्या. त्यासाठी त्यांनी समकालीन बेल्जियमचे संख्याशास्त्रज्ञ व सामाजिक संख्याशास्त्राचे संस्थापक क्विलेट ॲडॉल्फ यांच्या कल्पना अंगीकारल्या. राजकारणी व प्रशासकीय अधिकारी यांनी योग्य निर्णय घेण्यासाठी आकडेवारींचे संख्याशास्त्रीय विश्लेषण समजून घ्यायला हवे असा आग्रह नायटिंगेल यांनी नेहमी धरला. त्यासाठी त्यांनी काही मूलभूत रेखाकृती तयार केल्या. त्याद्वारे मानवी जीवांचा अकारण होणारा नाश आणि तो टाळण्यासाठी अतिशय सोपे उपाय परिणामकारकपणे प्रदर्शित केले. आरोग्यसेवा, शिक्षण, बालमजुरी, गुन्हे इत्यादी प्रश्नांवरील अहवालात व प्रस्तावात या रेखाकृती त्यांनी समाविष्ट केल्या. त्यांनी काढलेल्या नाविन्यपूर्ण रेखाकृतींच्या स्पष्टीकरणामुळे आणि प्रबोधनामुळे ब्रिटनच्या राजकीय सत्ताधाऱ्यांनी काही प्रमाणात सुधारणा अंमलात आणून तेथे सामाजिक विकासाच्या प्रगतीचा वेग वाढवला. 1857 नंतर भारतात पाठवलेल्या ब्रिटिश सैनिकांचा मृत्यूदर दर 1000 सैनिकांमागे 69 असा होता. तो इंग्लंडमधील सैनिकांच्या मृत्यूदराच्या तिप्पट होता. नायटिंगेल यांनी त्यासंबंधी प्रश्नावलीद्वारे आकडेवारी गोळा करून संख्याशास्त्रीय विश्लेषणाद्वारे असे सांगितले की याला भारतातील हवामान हे मुख्य कारण नसून सैनिकांच्या वसतिगृहातील अस्वच्छता व गलिच्छपणा हे मूळ कारण आहे. त्यांच्या याबाबतच्या शिफारसी अंमलात आणल्यानंतर 10 वर्षातच भारतात पाठवलेल्या ब्रिटिश सैनिकांचा मृत्यूदर दर 1000 सैनिकांमागे 18 इतका खाली आला. भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवाही तशीच सुधारावी यासाठी त्या प्रयत्नशील राहिल्या. फ्रान्सिस गाल्टन आणि कार्ल पियर्सन या संख्याशास्त्रज्ञांना प्रभावित करून उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात
उपयोजित संख्याशास्त्र हा नवा शब्दप्रयोग नाइटिंगेल यांनी अंमलात आणला. त्यानंतर 1911 साली युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे उपयोजित संख्याशास्त्र विभाग सुरू करण्यात आला. अशा रीतीने संख्याशास्त्राचा वापर करण्यावर भर, तसेच व्हिक्टोरियन सनातनी परंपरा, अज्ञानी नोकरशाही आणि आग्रही लष्करी यंत्रणा यांच्या विरुद्ध लढा देऊन नागरी व लष्करी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी नाइटिंगेल यांनी धैर्याने व सोशिकपणे अपार कष्ट घेतले. नाइटिंगेल यांनी बरेच लेखनही केले आहे. त्यांचा नोट्स ऑन नर्सिंग हा ग्रंथ 1860 साली प्रकाशित झाला. तसेच नोट्स ऑन मॅटर्स अफेक्टिंग द हेल्थ एफिशियन्सी अँड हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ब्रिटिश आर्मी हा त्यांचा मोठा ग्रंथ 1858 साली प्रसिद्ध झाला. संख्याशास्त्राची कुठलीही पदवी पदरी नसूनही 1859 त्या रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून निवडून आल्या. त्या अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनच्या मानद सदस्यही झाल्या. 1883 राणी व्हिक्टोरियाने त्यांना रॉयल रेड क्रॉस प्रदान करून त्यांचा सन्मान केला. शिवाय 1907 त्यांना ब्रिटिश सरकारकडून ऑर्डर ऑफ मेरिट हा किताब बहाल करण्यात आला व तो मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. 1901च्या सुमारास त्यांना अंधत्व आले. त्यांचा 13 ऑगस्ट 1910 रोजी मृत्यू झाला. तर मित्रांनो, आज आपण फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्याविषयीची सविस्तर माहिती ऐकली. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो, म्हणजेच वर्ल्ड नर्स डे साजरा केला जातो. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. तुमचे फीडबॅक आम्हाला खूप गरजेचे आहे. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.